हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण शिकणार आहोत 6th स्टँडर्ड इंग्लिश बालभारतीमधील ही जी पोएम आहे 3.1 इट कॅन बी डन. इट कॅन बी डन म्हणजे हे होऊ शकतं. सो स्टुडंट, ही जी पोएम आहे ही मोटिवेशनल पोएम आहे, तुम्हाला मोटिवेट करत असते. आता बघा, आपण लाईफमध्ये नेहमी नवीन नवीन गोष्टी ट्राय करत असतो, शिकत असतो. पण त्या गोष्टीकडे शिकण्याचा जर तुमचा अप्रोच जो आहे तो पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही ते गोष्ट इझिली शिकू शकता. बट तुमच्या माइंडमध्ये जर निगेटिव्ह थॉट्स असतील की मी हे करूच शकत नाही, तर ती गोष्ट तुम्ही लाईफमध्ये कधीही करू शकत नाही. सो या पोएम थ्रू तुम्हाला काय केलेलं आहे, मोटिवेट केलेलं आहे की प्रत्येक लाईफच्या प्रत्येक ॲडव्हेंचरकडे तुम्हाला पॉझिटिव्हली बघायचं आहे. सो आता आपण पोएमला स्टार्ट करूया. The man who misses all the fun is he who says it can't be done. असा व्यक्ती जो नेहमी म्हणत असतो की इट कांट बी डन, म्हणजे असा व्यक्ती जो नेहमी म्हणतो की हे होऊच शकत नाही, तो त्याच्या लाईफमध्ये येणारी जी फन आहे, मजा आहे, तो काय करत जात असतो, मिस करत जात असतो. सपोज आता तुम्ही स्विमिंग शिकत आहात किंवा सायकलिंग शिकत आहात, तर सायकलिंग शिकताना किंवा स्विमिंग शिकताना तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही ते सायकल शिकायला जाणार तेव्हा तुम्ही एकदम पहिल्या दिवशीच तुम्हाला सायकल येणार नाही, तुम्ही पडणार, त्यातून परत उठणार आणि ती जी तुमच्यामध्ये असणारा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे की जरी तुम्ही पडत आहात तरी तुम्ही ते ट्राय करत आहात, तर आठवड्याभरामध्ये का होईना पण तुम्ही सायकल चालवायला लागला. आणि जर सपोज तुम्ही त्या सायकलला बघताय आणि तुम्हाला ते सगळे थॉट्स येतात तुमच्या डोक्यामध्ये की अरे मी पडणार आहो, मला लागणार आहे, मी नाही शिकणार, सो तुम्ही कधीही ती जी मजा आहे ती कधीही तुम्ही अनुभवू शकणार नाही. तर पोएट इथे हेच सांगत आहे की असा व्यक्ती जो नेहमी म्हणत असतो की हे होऊ शकत नाही, त्याने त्याच्या लाईफमध्ये सगळी आलेली जी मजा आहे ती काय केलेली आहे, मिस केलेली आहे. इन सोलेमन प्राईड ही स्टँड्स अलूफ अँड ग्रीट्स ईच व्हेंचर विथ रिप्रूफ. बघा, इन सोलेमन प्राईड म्हणजे तो त्याच्या अभिमानामध्ये, अहंकारामध्ये तो एकटा उभा असतो. अलूफ म्हणजे काय, तर एकटा. तर तो एकटा उभा असतो, त्याच्यामध्ये जो गर्व आहे त्याला ती गोष्ट करू देत नाही. का करू देत नाही, कारण त्याला भीती वाटत असते, मी पडलो किंवा मी हारलो तर लोक मला हसतील, म्हणून तो एकटा उभा असतो. आणि अँड ग्रीट्स ईच व्हेंचर विथ रिप्रूफ. त्याच्या लाईफमध्ये येणारी जी ॲडव्हेंचर आहे, एखादी नवीन गोष्ट ट्राय करण्याची किंवा जे रिस्की टास्क असतात आपल्या लाईफमध्ये येत असतात, त्याला अटेंड करण्याची जी त्याची हे आहे कॅपॅसिटी आहे, तो काय करत असतो, त्याच्याकडे बघून तो काय करत असतो, क्रिटिसाइज करत असतो. क्रिटिसाइज करणे म्हणजे काय, तर टीका करणे. रिप्रूफ म्हणजे काय, तर टीका करणे. प्रत्येक ॲडव्हेंचरकडे तो बघून काय करत असतो, टीका करत असतो की याच्यामध्ये कशा काय गोष्टी चुकीच्या आहेत, त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी दिसत नाही. तो एकटा उभा राहतो त्याच्याच अहंकारामध्ये आणि प्रत्येक ॲडव्हेंचरला ग्रीट करण्यापेक्षा तो काय करत असतो, क्रिटिसाइज करत असतो, रिप्रूफ करत असतो. हॅड ही पॉवर ही वूड एफेस द हिस्ट्री ऑफ द ह्युमन रेस. समजा त्याच्याकडे जर पॉवर असती, कसली पॉवर, की सगळं काही त्याला काय करता आलं असतं, इरेज करता आलं असतं, नष्ट करता आलं असतं, किंवा ती जी हिस्ट्री आहे, जी मानवाची हिस्ट्री आहे ती जर त्याला इरेज करता आली असती, तर त्याने काय केलं असतं, जी ह्युमन रेस आहे, आता आपण इथे बघतोय पिक्चरमध्ये की स्टोन एजमध्ये कशा पद्धतीने, बघा स्टोन एजमध्ये फायरचं इन्व्हेन्शन कसं झालं, लोकांनी व्हील्स कसे बनवले, नंतर लोकांनी फार्मिंग कशी केली, आणि नंतर लोकांकडे ट्रॅक्टर वगैरे सगळ्या ज्या मशिनरीज आल्यात, ह्या सगळ्या गोष्टीची जी हिस्ट्री आहे त्यांनी काय केली असती, इरेज करून टाकलेली असती जर त्याच्याकडे पॉवर असती तर. हॅड ही द पॉवर ही वूड एफेस द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस. जर त्याच्याकडे पॉवर असती तर जी ह्युमन रेसची जी हिस्ट्री आहे की माणसानी कशा पद्धतीने क्रांती केली, माणसानी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट केली, त्या हिस्ट्रीलाच त्याने काय केलं असतं, पुसून टाकलं असतं. वी वूड हॅव नो रेडिओ ऑर मोटर कार्स, नो स्ट्रीट्स लीड बाय इलेक्ट्रिक स्टार्स. बघा, तर आपल्याकडे वी वूड हॅव नो रेडिओ, जर अशा व्यक्तीकडे जर ही हिस्ट्री पुसण्याची ताकद असती तर त्याने काय केलं असतं की आपल्याकडे कधीही रेडिओ आला नसता, कधीही आपण मोटर कारमध्ये बसलो नसतो, कधी आपण ट्रेनमध्ये प्रवास केला नसतं.
जे आपल्या रस्त्यावरती स्ट्रीट लाईट्स असतात, जे स्टार्ससारखे शाईन करत असतात, ते सुद्धा आपण कधीही बघितलं नसतं. आपण अंधारात असतो, जसं स्टोन एजमध्ये लोकं राहत होते. त्याप्रमाणेच माणूस काय झाला असता, राहिला असता. नो टेलिग्राफ नॉर टेलिफोन वी वूड लिंगर इन द एज ऑफ स्टोन. आपण स्टोन एजमध्येच अडकून बसलेलो असतो. लिंगर म्हणजे काय, तर अडकून बसणे. तर स्टोन एजमध्येच आपण अडकून बसलो असतो. आपल्याकडे टेलिग्राफ नसता, टेलिफोन नसता. आता आपल्याकडे टेलिफोन आहे, मोबाईल आहे, टेलिग्राफ होते. टेलिग्राफमधून आपण काय करायचो, मेसेज सेंड करायचो. तर या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेन्शन झालं नसतं. द वर्ल्ड वूड स्लीप इफ थिंग्स वर रन बाय मेन हू सेज इट कांट बी डन. जर अशा व्यक्तीकडे ह्या सगळ्या गोष्टी असत्या की जो नेहमी म्हणत असतो की ह्या सगळ्या गोष्टी होऊच शकत नाही, हे घडूच शकत नाही, तर सगळं जे जग आहे ते काय झालं असतं, झोपून गेलेलं असतं, झोपलेलं असतं. कोणीही कुठलंही क्रांती केलेली नसती. लाईट्सची क्रांती असू दे किंवा नवीन नवीन जे इलेक्ट्रिक गॅजेट्स आलेले आहेत. आता आपण फोन वापरतो, कार्स वापरतो, इलेक्ट्रिक कार वापरतो आणि नवीन नवीन गोष्टी आपण एज्युकेशनमध्ये पण वापरत असतो. तर त्या गोष्टीचं इन्व्हेन्शन कुणी केलं असतं का? नाही. सगळे झोपून राहिले असते. कुणीही कुठलीही गोष्ट ट्राय केली नसती. तर ही जी सिंपल अशी पोयम आहे, ही आपल्याला काय करत असते, स्टुडंट मोटिवेट करत असते की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा जो अप्रोच आहे तो तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा. सो तुम्हाला नेहमी काय भेटत जाणार आहे, त्याच्यामध्ये सक्सेस भेटत जाणार आणि तुम्ही कुठलंही फन मिस करणार नाही. सो ही होती सिंपल अशी पोयम, इट कॅन बी डन. तुम्हाला ही जी